शनिदेव आणि पिंपळाची कथा। एके गावात रामू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता। तो खूप कष्ट करायचा, पण तरीही त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत असत। घरात पैशांची कमतरता, तब्येतीच्या समस्या आणि मनात नेहमी चिंता। गावातील एक वृद्ध आजी त्याला म्हणाली, "बाळा, शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लाव आणि शनिदेव यांची प्रार्थना कर." रामूने आजीचे ऐकले। पुढच्या शनिवारी तो लवकर उठला, आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले। संध्याकाळी गावाबाहेरच्या पिंपळाच्या झाडाजवळ गेला। तो मनापासून म्हणाला, "ओम शनैश्चराय नमः, माझ्या चुकांना माफ करा आणि माझ्यावर कृपा करा." त्याने तिळाच्या तेलाचा दिवा लावला आणि 7 प्रदक्षिणा घातल्या। असे तो प्रत्येक शनिवारी करू लागला। हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला। घरातील वातावरण शांत झाले, कामात प्रगती झाली, मनातील भीती आणि चिंता कमी झाली। एका रात्री रामूला स्वप्न पडले। शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले, "तू श्रद्धा आणि संयम ठेवला, मी तुझी परीक्षा घेत होतो। आता तुझ्या जीवनात सुख आणि स्थैर्य येईल." रामूने नम्रपणे वाकून नमस्कार केला। त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला। श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म केल्याने शनीची कृपा मिळते। पिंपळाखाली दिवा लावणे म्हणजे फक्त विधी नाही, तर विश्वास आणि सकारात्मकतेचा प्रकाश आहे।